मसाल्याच्या कांडपवरती जसा मसाला दळून मिळतो त्याच पद्धतीचा काळा मसाला आज आपण घरी मिक्सरवरती बनवणार आहोत। तर कुठेही मसाला बनवताना ठसका लागणार नाही। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे 1 किलोचा काळा मसाला करणार आहे। त्याच्यासाठी पाव किलो लवंगी मिरची घेतलेली आहे। मिरच्यांना साफ करून त्यांचे देठ काढून 2-3 दिवस या मिरच्यांना कडक ऊन दाखवून घेतलेला आहे। तुम्ही मिरची तोडून सुद्धा ऊन दाखवून घेऊ शकता, म्हणजे मिरची पटकन सुकते। तर पाव किलो लवंगी मिरची आहे, पाव किलो बेडकी मिरची आहे, अर्धा किलो कांदा लांब लांब कापून इथे 5-6 दिवस कांदासुद्धा चांगला कडक सुकवून घेतलेला आहे। कांद्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। 100 ग्रॅम धणे आहेत, 100 ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे। बरेच जण मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं टाकत नाहीत, तर कांदा खोबरं स्किप केलं तरी चालेल। धनेसुद्धा स्वच्छ साफ करून धण्यांनासुद्धा ऊन दाखवून घेतलेलं आहे। 200 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। आपण जे तेल स्वयंपाकाला वापरतो ते घ्यायचं। मी फॉर्च्यूनचं तेल घेतलेलं आहे। 15 ग्रॅम शहाजिरा आहे, 15 ग्रॅम चक्री फूल आहे, 15 ग्रॅम अनपॉलिश तीळ घेतलेले आहे। तिळीमुळे मसाल्याला कलर खूप छान येतो। इथे 15 ग्रॅम खसखस घेतलेली आहे, 15 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। तर इथे मीठ 15 ते 20 ग्रॅम घ्यायचं आहे। 3 हळकुंड घेतलेले आहेत आणि 10 ग्रॅम अखंड हिंग घेतलेला आहे। इथे 10 ग्रॅम जावित्री किंवा जायपत्री आहे, 10 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे आणि 1 जायफळ घेतलेला आहे। 10 ग्रॅम जिरे आहे, 10 ग्रॅम मोहरी आहे, 10 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम मिऱ्या आहेत, मसाला वेलची 10 ग्रॅम आहे। 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे। अखंड सुंठ घेतलं तर 5 ग्रॅम सुंठ घ्यायचं आहे। इथे अर्धा चमचा मेथी घेतलेली आहेत आणि 5 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत। मिरच्यांना 3-4 दिवस चांगलं ऊन दाखवायचं आणि जे गरम मसाले आहेत त्यांना साफ करून फक्त 1-1.5 तास ऊन दाखवायचं आहे, म्हणजे मसाल्यांचा वास उडत नाही। 10 ग्रॅम तेजपान घेतलेला आहे। सगळे मसाले इथे काढून झालेले आहेत। जास्त तिखट मसाला करायचा असेल तर बेडकी मिरचीच्या ऐवजी लवंगी मिरची अर्धा किलो वापरू शकता। मसाले भाजण्यासाठी हँडलवाला पॅन असेल तर तो वापरायचा, म्हणजे भाजलेले मसाले पटापट काढता येतात। आता सुरुवातीला तेल न घालताच जेवढे शक्य आहे तेवढे मसाले आपण भाजणार आहोत। तर इथे मी पॅनमध्ये सुरुवातीला धणे भाजून घेतलेले आहेत। तेल न टाकताच धणे खरपूस भाजून घेतलेले आहेत। धणे काढले की लगेच त्याच्यामध्येच तेल न टाकता तीळ भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायचे आहेत। सगळे मसाले आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तीळ उडायला लागले म्हणून त्याच्यावरती या पद्धतीने ताट धरायचं आणि तीळसुद्धा काढून घेतलेले आहेत। सगळे मसाले आपल्याला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। तीळ भाजल्यानंतर लगेच तेल न टाकताच शहाजिरे सुद्धा भाजून घेतलेले आहेत। बरेच जण यांना शाही जिरे सुद्धा म्हणतात। लगेच पॅन क्लीन करायचा आहे। आता याच्यामध्येच लगेच खसखस सुद्धा भाजून घ्यायचे आहे। सगळे मसाले चांगले लाल होईपर्यंत भाजायचे आहेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत। खसखस सुद्धा चांगली लाल झालेली आहे। आता लगेच याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। बराच वेळेस मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं टाकल्यानंतर मसाले खराब होतात। अशा वेळेस कांदा आणि खोबरं वेगळं दळून वेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि भाजी करताना भाज्यांमध्ये मसाल्याबरोबर घालायचं आहे। तर इथे खोबरं आपल्याला चांगलं लाल भाजून घ्यायचं आहे। अजिबात खोबऱ्यामध्ये कुठेही मॉइश्चर शिल्लक ठेवायचं नाही। तर अतिशय खरपूस असं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे। खोबऱ्यातील बारीक कण बराच वेळ जळतात, म्हणून पॅन पटकन क्लीन करायचा आणि नंतर बाकीचे मसाले घालायचे आहेत। आता गॅस बंद केलेला आहे, पॅन गरम आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे जाड मीठ घेतलेलं आहे ते मीठ भाजून घ्यायचं आहे। बघा, वातावरण थोडंसं बदललं की सुरुवातीला सगळ्यात आधी जे मीठ असतं त्याला मॉइश्चर लागतं, म्हणजे मीठ ओलं होण्यास सुरुवात होते। म्हणून मसाल्यामध्ये कधीही मीठ घालायचं असेल तर मीठ भाजून थंड करून घालायचं, म्हणजे मसाले खराब होत नाहीत। आणि मीठ भाजल्यानंतर बघा मिठाचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे। आता मीठ आपण जे भाजलेले मसाले आहे त्याच्यामध्ये काढायचं नाही, तर वेगळं काढून घ्यायचं आहे। मीठ काढल्यानंतर पुन्हा गॅस चालू केला, पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकलं आणि आता इथे आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचं आहे। तर बघा, तमालपत्रसुद्धा चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तमालपत्रसुद्धा इथे भाजलेल्या मसाल्यांमध्येच काढून घ्यायचं आहे। भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर बघा किती कुरकुरीत झालेलं आहे, हाताने सुद्धा त्याची पावडर होत आहे। आता तमालपत्रसुद्धा भाजून झालेलं आहे। लगेच त्याच्यामध्येच आपल्याला पुन्हा 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि मसाला वेलची तळून घ्यायची आहे। जेवढे मसाले बिन तेलाचे भाजता येतील तेवढे मसाले बिन तेलाचे भाजून घ्यायचे आहेत। आता मसाला वेलचीबरोबरच आपण चक्री फूल टाकलेलं आहे आणि दालचिनीसुद्धा तोडून टाकलेली आहे। तर बघा, जे सारख्या आकाराचे मसाले आहेत ते एकदम एकत्र भाजून घेतले तरी चालतील। चक्री फूल दालचिनी भाजल्यानंतर पॅनमध्ये लगेच लवंगा मिऱ्या यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत। आता पॅनमध्ये जेवढं तेल आहे त्याच्यामध्येच लवंगा आणि मिऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत।
पुन्हा पॅनमध्ये चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आपल्याला तळून घ्यायचं आहे. मसाले भाजताना जेवढं शक्य आहे तेवढा कमी तेलाचा वापर करायचा, म्हणजे मिक्सरमध्ये मसाले दळताना पटकन मसाले बारीक होतात. आता इथे बघा, तेलामध्ये जिरं आणि मोहरी चांगलं फुलेपर्यंत तळून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियम टू लो ठेवायची, म्हणजे चांगले मसाले आपले भाजले जातात. पुन्हा पॅन क्लीन करून घेतला आणि त्याच पॅनमध्ये जी जायपत्री किंवा जावित्री आहे तिला या पद्धतीने हाताने चुरून घेतलं आणि ही जायपत्रीसुद्धा भाजून घेतलेली आहे. आता मसाल्यांना ऊन दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे मसाले पटापट हाताने बारीक होत आहेत आणि मसाल्यांना ऊन दाखवल्यामुळे मसाले भाजायला वेळसुद्धा खूप कमी लागतो. आता इथे जायपत्रीसुद्धा चांगली खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर मला इथे दगडफूल आणि त्रिफळा या 2 वस्तू मिळाल्या नाहीत. त्या मिळाल्या तर त्यासुद्धा 10-10 ग्रॅम आपल्याला मसाल्यांमध्ये टाकायच्या आहेत. आता पॅनमध्ये पुन्हा चमचाभर तेल गरम करून त्याच्यामध्ये हिरवी वेलची, मेथी आणि इथे जायफळ कुटून घेतलेलं आहे किंवा थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि या 3 वस्तूसुद्धा तळून घेतलेल्या आहेत. आता पटकन या वस्तूसुद्धा काढायच्या आणि पॅनमध्ये जे तेल आहे त्याच्यामध्येच आपल्याला हिंग भाजून घ्यायचं आहे. तर हिंगसुद्धा मी इथे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि नंतर या हिंगाला तळून घ्यायचं आहे. तर हिंग आपल्याला लो फ्लेमवरती चांगलं आतपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये दळताना हिंग पटकन बारीक होणार आहे. तर हिंग दळून झालं त्याच्यामध्येच आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे. सुंठ पावडर लगेच भाजली जाते, म्हणून गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर सुंठ पावडरसुद्धा इथे हिंगाबरोबर भाजून घ्यायची. अखंड सुंठ असेल तर ते सुद्धा खलबत्त्यामध्ये कुटून इथे तळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच थोडासा मसाला टाकला आणि सगळी सुंठ पावडर परातीमध्ये काढून घेतलेली आहे. हे मसाले भाजताना पॅन पटापट क्लीन करायचा, म्हणजे मसाले जळत नाहीत आणि मसाल्यांचा ठसकासुद्धा उठत नाहीत. आता हे मसाले भाजेपर्यंत ठसका उठत नाही, मात्र जो खरा ठसका आहे तो मिरच्या भाजताना उठतो. तर बघा, मसाले भाजल्यानंतर त्यांना या पद्धतीने स्प्रेड करायचं, म्हणजे मसाले चांगले थंड होतात आणि त्यांची कुकिंग प्रोसेससुद्धा तिथे स्टॉप होते. तर पुन्हा पॅन क्लीन करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता 4 चमचे तेल घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि आपल्याला इथे कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. तर बघा, बऱ्याच वेळेस कांदा घातल्यानंतर मसाला खराब होतो, म्हणून कांदा आपल्याला बारीक कापून त्याला 4-5 दिवस चांगलं ऊन दाखवून घ्यायचं आणि बघा, कांदा या पद्धतीने पूर्ण त्यातील पाणी संपेपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला अजिबात खराब होत नाही. आता इथे कांदा चांगला काळा होईपर्यंत तळून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये जर तुम्ही कांदा खात नसाल किंवा घालत नसाल तर इथे कांदा स्किप केला तरी चालेल. आता कांदासुद्धा तळून झालेला आहे आणि बघा, पॅन मी लगेच क्लीन करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पुन्हा 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी हळकुंड तळून घ्यायचे आहे. तर हळकुंडसुद्धा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि हळकुंडसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती चांगलं तळून घ्यायचं आहे. हळकुंड सगळ्यात शेवटी तळायचं, म्हणजे मसाल्यांचा कलर सगळा पिवळा होणार नाही. आता हळकुंडसुद्धा चांगलं आतपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा, चांगलं फुलेपर्यंत हळद आपल्याला इथे तळून घ्यायची. हळकुंड वापरायचं नसेल तर 1 चमचाभर हळदीची पावडर वापरली तरी चालेल. आता हळकुंड या पद्धतीने तळून घेतलेला आहे आणि बघा, इथे पूर्ण तेलाचा कलर पिवळा झालेला आहे, म्हणून सगळ्यात शेवटी हळकुंड तळून घ्यायचं. आता पॅनमध्ये जे तेल आहे त्याच्यामध्येच आता मी इथे बेडकी मिरची भाजून घेणार आहे. पॅन छोटा आहे म्हणून मी इथे मिरच्या 2 बॅचमध्ये तळलेल्या आहेत. बेडकी मिरची 2 बॅचमध्ये आणि लवंगी मिरची 2 बॅचमध्ये. आता इथे मिरच्या भाजताना सर्वात आधी तोंडाला स्कार्फ बांधायचा आहे. आपण बाहेर जाताना जसा स्कार्फ बांधतो त्या पद्धतीने स्कार्फ बांधायचा आणि असेल तर घरामध्ये एखादा चष्मासुद्धा डोळ्यांना लावायचा आहे आणि शक्य असेल तर हँडग्लोव्हसुद्धा घालायचे, म्हणजे इथे आपल्या चेहऱ्याची आणि हातांची अजिबात आग होत नाही. आता या पद्धतीने मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे. मिरच्या भाजताना बघा, सर्वात जास्त ठसका ज्या मिरच्याच्या बिया असतात त्यांचा उठत असतो. तर एक बॅच भाजून झाली आणि पॅनमध्ये ज्या मिरच्याच्या बिया आहेत त्या लगेच काढून टाकायच्या आणि पॅन क्लीन करायचा, म्हणजे जेवढा शक्य आहे तेवढा ठसका कमी होण्यास मदत होते. पॅन क्लीन करून मी इथे बेडकी मिरचीची दुसरी बॅचसुद्धा भाजून घेतलेली आहे. तर मिरच्यासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती चांगल्या खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायच्या आहेत, म्हणजे मसाले वर्ष 2 वर्षसुद्धा चांगले आरामात टिकतात. आता पुन्हा इथे मी पॅन क्लीन केला आणि नंतर याच्यामध्ये लवंगी मिरची भाजलेली आहे. बराच वेळेस आपल्या पॅनला मसाले चिटकलेले असतात किंवा मिरच्यांच्या बिया चिटकलेल्या असतात आणि त्याच्यामुळेच खूप असा ठसका उठत असतो. मिरच्या भाजताना सर्वात जास्त ठसका होत असतो, म्हणून अशा वेळेस मिरच्या भाजताना जास्त तेल टाकून मिरच्या भाजायच्या आणि नाकावरती एखादा स्कार्फ बांधायचा, म्हणजे
मिरचीच्या ठसक्याचा जास्त त्रास होत नाही. तर इथे छोटा पॅन असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये मिरच्या भाजल्या. एकदम मोठी कढाई घेऊन एकदम मिरच्या भाजल्या तरी चालतील. मिरच्या भाजताना लो फ्लेमवरतीच मिरच्या भाजायच्या आहेत. आता लवंगी मिरच्यांची सुद्धा एक बॅच भाजून झालेली आहे. दुसरी बॅचसुद्धा भाजून घेतलेली आहे. तर बघत असाल इतपत काळ्या होईपर्यंत मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. अजिबात मिरच्या भाजतानासुद्धा घरामध्ये ठसका उठलेला नाही. सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे. आता हा मसाला चांगला थंड करून घ्यायचा आहे. हा मसाला परातभर जरी दिसत असला तरी तो फक्त 1 किलोच होणार आहे. मसाला थंड करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी 2 भांड्यांमध्ये काढून घेतला आहे, म्हणजे पटकन मसाला थंड होईल. तर हा मसाला पूर्ण थंड झालेला आहे. आता मिक्सरवरती हा मसाला दळायचा आहे. मसाला दळताना आपण जे उरलेलं तेल आहे ते सुद्धा वापरणार आहोत. आता मसाला दळताना आवर्जून आपल्याला नाकावरती स्कार्फ बांधायचा आहे आणि एखादा चष्मा डोळ्यांना लावायचा आहे. तर मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला मिरच्या वेगळ्या आणि मसाला वेगळा असं दळायचं नाही. मिरच्या वेगळ्या जर दळल्या तर त्याचा खूप सारा ठसका उठतो, म्हणून सर्व मसाले आपल्याला एकत्र दळायचे आहेत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये चमचाभर जाड मीठ टाकायचं आहे. तर हे जाड मीठ आपण भाजून एका डिशमध्ये साईडला काढून ठेवलेलं आहे. ते प्रत्येक वेळेस चमचाभर मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मसाला दळायचा. मसाल्याचं भांडं खोलताना या पद्धतीने खोलायचं, म्हणजे मिरचीचा ठसका जो आहे तो आपल्या चेहऱ्याकडे न येता पुढच्या साईडला जातो. तर बघा, या पद्धतीने मसाला बारीक करून झालेला आहे. आता सर्व मसाला मी या पद्धतीने बारीक करून एखाद्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकला आणि आता याच्यामध्ये 1 चमचाभर जाड मीठ टाकणार आहे. तर इथे जर गरज पडली तर आणखीन 10 ते 15 ग्रॅम मीठ वापरू शकता. त्याच्यापेक्षा जास्त मीठ आपल्याला वापरायचं नाही. मी सुद्धा इथे आणखीन चमचाभर मीठ गरम करून थंड करून वापरलेलं आहे. तर बघा, आपण कमी तेलामध्ये मसाले भाजलेले आहेत, त्याच्यामुळे मसाले पटापट मिक्सरमध्ये बारीक होतात. जास्त तेल टाकून मसाले भाजले तर मिक्सरच्या भांड्याला खाली तेलाचा एक थर तयार होतो आणि मसाले पटकन बारीक होत नाहीत. तर इथे सर्व मसाले दळून झालेले आहेत. थंड करण्यासाठी मी परातीमध्ये पुन्हा मसाला काढून घेतलेला आहे. तर जो खाली तेलाचा थर आहे तो प्रत्येक वेळेस चमच्याने क्लीन करायचा, म्हणजे पटकन आपले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतात. आता इथे सर्व मसाला दळून झालेला आहे आणि बघा, ज्यावेळेस आपण जाड मीठ टाकून मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये दळतो त्यावेळेस आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्यांच्या पात्या आहेत त्यांची धार आणखीन शार्प होत असते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मिरची जरी बारीक केली तर ती पटकन बारीक होणार आहे. तर इथे मसाले सर्व दळून झालेले आहेत. आता हा मसाला आपल्याला गाळून घ्यायचा आहे. गाळताना पुन्हा चेहऱ्याची आणि हाताची काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने हा मसाला झालेला आहे. आता इथे मी पुरणाची चाळण आहे त्याच्याने मसाला चाळून घेतलेला आहे आणि मसाल्यामधील जे जाड कण निघणार आहेत ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे आणि लगेच गाळून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये जर मसाला बारीक होत नसेल तर चटणी करायचं जे भांडं आहे ते वापरायचं. त्याच्यामध्ये खूप पटापट मसाला बारीक होत असतो. आता हे जाड निघालेले कणसुद्धा पुन्हा मिक्सरला दळून गाळून घ्यायचे आहेत. मसाला दळताना पूर्ण थंड करून नंतरच तो दळायचा, म्हणजे मसाला पटकन बारीक होतो. सर्व मसाला गाळून झाल्यानंतर जो जाड मसाला निघालेला आहे, तर बघा, हा जर बारीक झाला नाही तर आपण भाज्यांसाठी जे वाटण बनवतो त्याच्यामध्ये थोडा हा मसाला टाकायचा आणि वापरायचा आहे. तर इथे हा मसाला मी नंतर वाटणमध्ये टाकून वापरणार आहे आणि सर्व मसाला माझा दळून गाळून झालेला आहे. तर या पद्धतीने आपला काळा मसाला तयार झालेला आहे. मात्र तुम्हाला त्याचा कलर लाल दिसत असेल तर मसाल्याची आणखीन एक स्टेप इथे बाकी आहे, तर ती सुद्धा आता पटकन करून घेऊया. पुन्हा हा मसाला थोडासा थंड करायचा आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला तेल मिक्स करायचं आहे. जे तेल उरलेले आहे ते सर्व तेल या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे तेल बघा, मी इथे फॉर्च्यूनचं तेल वापरलेलं आहे. फक्त शेंगदाण्याचं तेल किंवा ज्या तेलाला खूप असा उग्र वास आहे ते तेल मसाल्यामध्ये घालायचं नाही. तर मी ते सर्व तेल टाकलेलं आहे. शक्य असेल तर चमच्याने मिक्स करून घ्यायचं किंवा पुन्हा मिक्सरला लावून हा सर्व मसाला दळून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये तेल टाकून मसाला दळला म्हणजे तो पटकन एकजीव होतो आणि मसाल्याचं टेक्स्चरसुद्धा पूर्ण चेंज होण्यास मदत होते. तर चमच्याने जेवढं शक्य आहे तेवढं मिक्स करून घेतलं. आता सर्व मसाला मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. तर बघा, आपण वर्षभरासाठी काळा मसाला करत असतो आणि
मसाल्याचं सामान, गरम मसाले, खडे मसाले यांच्या किमतीसुद्धा जास्त असतात. म्हणून काळा मसाला करताना व्यवस्थित सर्व स्टेपनी मसाला करायचा, म्हणजे जसा कांडपमध्ये मसाला मिळतो त्याच पद्धतीचा मसाला घरी होणार आहे. तर बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला फिरवून घेतला. फक्त 2-2 सेकंद हा मसाला शेवटी फिरवायचा आहे. इथे गाळायची गरज नाही. आपण हा मसाला सुरुवातीला गाळून घेतलेला आहे. आता सर्व मसाला मी इथे काढून घेतलेला आहे. तर बघत असाल, मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर मसाल्याचं टेक्स्चर पूर्ण चेंज झालेलं आहे. जो मसाला लाल दिसत होता तो टोटली ब्लॅक कलरचा झालेला आहे आणि पूर्ण तेल मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आवडत असेल तर आणखीन 50 ते 60 ग्रॅम तेल या मसाल्यामध्ये घालू शकता. रूम टेम्परेचरचंच तेल घालायचं आहे. सर्व मसाला आता इथे काढून घेतलेला आहे. तर बघा, किती सुंदर घरच्या घरी काळा मसाला तयार झालेला आहे. आणि ज्या पद्धतीचा वास कांडपमध्ये येत असतो तसाच वास इथे घरभर पसरलेला आहे. तर इथे हातांची आग होत असेल तर मसाल्याला टच करायचं नाही, चमच्याने मिक्स करायचं आहे. मला सवय आहे. तर बघा, तेल टाकल्यामुळे या पद्धतीचा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसालासुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. नंतरच त्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा आहे. तर मी इथे 4-5 तास मसाला थंड करून घेतला आणि 4-5 तासाने बघा या पद्धतीचं टेक्स्चर मसाल्याला आलेलं आहे. आता आपण हा मसाला मोजून बघूयात. तर मी इथे बरणीचं वजन 0 करून घेतलं आणि आता याच्यामध्ये मसाला भरून नंतर पुन्हा मसाल्याचं आपण वजन करूयात. तर इथे आता मसाला पूर्ण थंड करूनच बरणीमध्ये भरायचा, म्हणजे तो खराब होत नाही. बऱ्याच वेळेस बघा, मिरची दळल्यानंतर किंवा मसाला केल्यानंतर हातांची आग होत असते. अशा वेळेस साबण लावून हात स्वच्छ धुवायचे आणि नंतर घरामधील पॅराशूटचं तेल लावायचं आहे किंवा दुसरं खोबरेल तेल असेल तर ते लावायचं किंवा बदामचं तेल असेल तर ते लावायचं, म्हणजे हातांची आग बंद होऊन लगेच थंड होते. इथे बरणीमध्ये मसाला भरलेला आहे. तर बघा, एकदम परफेक्ट काळा मसाला आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. आणि मसाल्याच्या टेक्स्चरवरून तुम्हाला समजत असेल की मसाला किती परफेक्ट झालेला आहे. अतिशय सुंदर टेस्ट या मसाल्याला आलेले आहे. नक्की ट्राय करून बघा. आता हा मसाला मोजूनसुद्धा बघितला तर बघा, याचं वजन 1 किलो आणि 3 ग्रॅम भरलेलं आहे आणि इथे बाऊलमध्ये 50 ते 60 ग्रॅम मसाला शिल्लक आहे. तर या पद्धतीचा घरच्या घरी कांडपमध्ये न जाता काळा मसाला बनवून बघा. अतिशय टेस्टी असा काळा मसाला झालेला आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. शेवटी मसाल्यांची यादी दिलेली आहे.